माननीय सदस्य मीर कोटेजा। अध्यक्ष महोदय, याच प्रश्नाला घेऊन मलाही काही माहिती द्यायची आहे। सन्माननीय सदस्य जे बोलले ते खरं आहे, पण ते पूर्ण माहिती नाहीये। मानखुर्दचा बैंगनवाडी, रफिक नगर, लोटस कॉलनी, गौतम नगर या सर्व परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये आज पण दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा हे झोपडपट्टीमध्ये बनतायत आणि महानगरपालिकेचे अधिकारी काहीच कारवाई करत नाहीये। माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे, गेल्या 2 वर्षात 3 वर्षात झोपडपट्टीमध्ये पोटमाळा आपण ऐकलं होतं, पण झोपडपट्टीमध्ये तिसरा आणि चौथा माळा हे तुम्हाला मुंबईमध्ये सर्वात जास्त कुठे दिसणार तर या विभागात दिसणार। तर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी जे नोटिसा काढली आहेत, स्पीकिंग ऑर्डर काढलेत, त्यांच्यावरती आजही कारवाई केलेली नाहीये। तर तशा अधिकाऱ्यांवरती एम ईस्ट वॉर्डचा वॉर्ड ऑफिसरवर, डीओ वर आपण इन्क्वायरी बसवणार का? त्यांना सस्पेंड करणार का? कारण हा खूप स्पेसिफिक आहे। काही एरियामध्ये अध्यक्ष महोदय, जर आपल्या एखादी हिंदू वस्तीमध्ये पोटमाळा पण बनला तर 24 तासात नोटीस निघते, पण या रफिक नगर, बैंगनवाडी, लोटस कॉलनी मध्ये 4-4 माळे झाले, नोटीस निघतात, कारवाई होत नाही। तर त्या एम ईस्ट वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर, डीओ यांना आपण यांच्यावरती इन्क्वायरी बसवून त्यांना सस्पेंड करणार का? नंबर 1। अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती त्या विभागात अशी आहे कि जर एक छोटासा हिंदू मंदिर डीपीडीसी फंड मध्ये मान्यता घेऊन जर त्याचा कामाची सुरुवात होत असेल ना अध्यक्ष महोदय, तिकडे सरकारी अधिकारी काम करू शकत नाही। महाराष्ट्र शासनचा डीपीडीसी मधनं पास झालेला फंडाचा काम होऊ शकत नाही। पण जर त्या शासनाच्या जमिनीवरती या मायनॉरिटीजचे वास्तू असेल तर 4-4 माळ्याचे वास्तू आयोडी नाही, सीसी नाही, कशा होतात? अध्यक्ष महोदय, अशा वास्तूवरती ज्याला काही परवाने नाहीये तर त्या अशा वास्तूंवरती पण आपण नोटीस काढणार का? ज्यांना आयोडी, सीसी नाहीये? प्रश्न विचारतायत। ज्या वास्तूंना मगाशी भाषण चालू होती, ज्या वास्तूंना आयोडी, सीसी नाहीये आणि 4-4 माळ्याचे आरसीसी स्ट्रक्चर्स आहेत, त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मीराबाईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच पद्धतीचा मुद्दा अबू आझमी साहेबांनी मांडलेला होता। या संदर्भात अनधिकृत बांधकामाला कोण जर पाठीशी घालत असेल तर त्याची गय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची केली जाणार नाही, परंतु संबंधित जो काय मुद्दा मांडलाय त्याची सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे। त्या प्रकरणाची देखील चौकशी करू। अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकामाला जर कोण पाठीशी घालत असेल, हे चौकशीमध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू।